आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमधल्या येवला मतदारसंघात मानापमान नाट्य रंगल्याचं पाहायला मिळतंय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। नांदूर मध्यमेश्वर ग्रामपंचायत अंतर्गत अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांच्या उद्घाटन कार्यक्रमाचं भुजबळांना निमंत्रण न दिल्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि प्रशासन भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार यांच्या विरोधात भुजबळांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केलेली आहे। दरम्यान प्रतिस्पर्धी असल्यामुळे भुजबळांनी तक्रार केल्याचा दावा भाजपच्या येवला विधानसभा प्रमुख अमृता पवार यांनी केलाय। एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं छोटं मन दाखवलं याचं दुःख वाटतं। आपल्या निधीतून ही कामं झाली होती, त्यांना निमंत्रित न करण्यामागे कोणताही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण अमृता पवार यांनी दिलेलं आहे। काल परवा पेपरमध्ये दिसलं की भुजबळ साहेबांनी त्यांचा अवमान केला असं एक पत्र आपल्या जे स्पीकर आहेत विधानसभेचे त्यांना दिलेलं आहे। हे स्पीकरनी त्या पत्र देण्याचं कारण हे की आम्ही त्यांना कार्यक्रमाला बोलवलं नाही। खरं तर मी माझी सदस्य आहे ते ज्ञानाचं मंदिर एक आहे जे अंगणवाडी आहे आणि दुसरं हे आरोग्यासाठी केलेलं हे उपकेंद्र आहे। हे लोकार्पण केलंच पाहिजे ना। हे लोकहिताचे कामं करत होतो आम्ही आणि हे मी स्वतः सदस्य असताना दिलेला निधी आहे। त्यामुळे त्यांचा अवमान करणं हे मला तरी वाटतं हे तसं काहीही त्या मागचा हेतू नव्हता, परंतु एवढ्या मोठ्या उंचीच्या माणसाने एवढं छोटं मन दाखवलं याचं मात्र दुःख वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।